हार्दिक स्वागत आहे। राष्ट्रवादी पुन्हा सन्मान केला जातोय। ह्याच्यानंतर सत्कार होणार आहे मालोडी गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष कांतीलाल भगत साहेबांचा येथे स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे। नितीन पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मालोडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष कांतीलालजी भगत यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। जे मालोडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहेत। आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ। राजेंद्र पाटील पत्रकार आणि उत्कृष्ट समालोचक सूत्रसंचालक यांचा येथे स्वागत आणि सन्मान करायचा आहे। नक्कीच राजेंद्र पाटील उत्कृष्ट पत्रकार उत्कृष्ट सूत्रसंचालक कॉमेंटेटर आहे। मित्रांनो आत्ताच कोकण रत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला एक मानाचा पुरस्कार आणि आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। राजेंद्रजी पाटील आणि मित्रांनो त्यांची स्पर्धा सुद्धा आपण पाहणार आहोत। 8 आणि 9 फेब्रुवारीला सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखिवली त्या ठिकाणी त्यांच्या पिताश्रीच्या स्मरणार्थ त्यांची स्पर्धा असते। राजेंद्रजी पाटील आपलं खूप खूप स्वागत आहे। मी पुन्हा एकदा पप्पा इंटरव्ह्यूचे पालक यांना विनंती करतोय पप्पा पाटील यांना की आमचे उत्कृष्ट गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। ज्ञानेश्वर मुकादम उत्कृष्ट गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम जे आमच्या समालोचक परिवाराचे सदस्य आहेत। आमचं जे कॉमेंट्री पॅनल आहे कॉमेंट्री पॅनल समालोचक परिवार आहे त्याचे सदस्य आहेत आणि उत्कृष्ट गुणलेखक आहे स्कोरर आहेत। ज्ञानेश्वर मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। ज्ञानेश्वर मुकादम फ्रॉम गोरसई सध्या गोरसईचं नाव खूप चर्चेत आहे। नितीन पाटील यांना विनंती आहे भूपेंद्र मढवी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। भूपेंद्र मढवी यांचा स्वागत आणि सन्मान। पप्पा इंटरप्राइजेसचे मालक पप्पा पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। याच्यानंतर सत्कार होणार आहे मंजित पाटील यांचा। राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा मंजित पाटील यांचं स्वागत आणि सन्मान। मी पप्पा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। धनेश शिलवण कोकसे आणि मराठा पंजाब दोन्ही संघ करण्यात आपल्या खेळाडूला घेऊन आमच्या समोर आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली त्या ठिकाणी येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे। याचा पुढचा सत्कार होणार आहे ह ब मारुती बुवा पाटील। पप्या इंटरप्राइजेसचे मालक पप्या पाटील यांना विनंती आहे राष्ट्रवादी कार्यकर्ते मापोलीचे नवीन भाबे साहेबांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे। नवीन भाबे यांचा स्वागत आणि सन्मान। याच्यानंतर पुढचा सत्कार होणार आहे सन्मान्य श्री गुलाम हलवे राष्ट्रवादी कार्यकर्ते महापोली यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। पुढचा सत्कार मी विनंती करतोय पुन्हा एकदा पप्पे यांना मोहम्मद भाबे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। नक्कीच मित्रांनो महापोली धमाका सुरुवात होणार आहे।
नक्कीच मोहम्मद भावे यांना त्याकडे पाहणार बीजी मॅन असणार आहेत. ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा तो महासंग्राम असतो. मापोली धमाका मापोली येथे सत्कार मिस्टर सलमान यांचा मुख्य सत्कार होणार आहे. राष्ट्रवादी कार्यकर्ते आहेत मापोलीचे. आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा सुजित पाटील सुरई यांचा स्वागत आणि सन्मान आपण स्टेजवरती येत आहे. मी विनंती करतोय पप्पा एंटरप्राइजचे मालक पप्पा पाटील यांना की आपल्या शुभास्थितीचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सुजितजी पाटील आपण यायचंय. आपलं या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी होणार आहे. सुजितजी पाटील आपण हे आपण उत्कृष्ट बॅनर पाहतोय ही त्यांचीच देण आहे. सुजित पाटील यांची देण आहे. या सुजित डिजिटल्स एक ठाणे जिल्ह्यातील फार मोठे नाव आहे. सुजित पाटील आपलं हार्दिक स्वागत आणि आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतायत. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथी पुन्हा एकदा पप्पा एंटरप्राइजेसचे मालक पप्पा पाटील यांना विनंती करतो बाबूराव ठाकूर यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बाबूराव ठाकूर माऊली हॉटेलचे मालक बाबूराव ठाकूर याच्या स्वागत आणि सन्मान केला जातो. आम्ही पंख पसरुनी तुमचा झेप घेतली भरभराट आणली वेस नवी गाठली शिक्षणास रुजवली उद्योगास फुलवली कष्टाने घामाने पाय वाट शिंपली सामाजिक कार्यकर्ते वसंत तांबडे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बंगलापाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते वसंत तांबडे त्यांच्या सौ जिल्हा परिषद सदस्य आहेत दत्तात्रय तांबडे. वसंत तांबडे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही हो टू डॉक्टर गवडी सर. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने धन्यवाद. परत होतारी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा सफल करण्यासाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान झालेले. अजूनही आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम कुठलीही स्पर्धा चांगल्या रीतीने अंतिम टप्प्यामध्ये पोहोचायची असेल तर पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरत असते. सर्वप्रथम पंचांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो ग्रामीण क्रिकेट आणि सिटी क्रिकेटचा विचार जर केला सर्वात जास्त क्रिकेट ज्यांनी खेळलेले आहेत आणि आज मात्र ते पंचांच्या भूमिकेत आहेत फारुखजी बारडी यांचं स्वागत आणि सन्मान आणि सत्कार दोघांना झाला पाहिजे. तब्बल वयाच्या 56व्या वर्षापर्यंत ते क्रिकेट खेळत होते. मात्र क्रिकेटशी जवळीक साधण्यासाठी आज ते पंच म्हणून काम पाहत आहेत. अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. या स्पर्धेसाठी काम केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार मी सन्माननीय गणेश गुळवी साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. मित्रांनो आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय गणेशजी गुळवे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. फारुख बारडी वयाच्या 56 वर्षापर्यंत ते क्रिकेट खेळलेले आहेत आणि आज क्रिकेटशी जवळीक साधण्यासाठी एक उत्कृष्ट पंच बीसीपूरचे एक नामांकित पंच आहेत आणि या स्पर्धेमध्ये पंच म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांचा सन्मान आणि सत्कार. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला त्यानंतर शाहिद मोमीन विकेट किपर बॅट्समन. शाहिद मोमीन मित्रांनो एक विकेट किपर बॅट्समन त्याची ख्याती होती. आज पंचांच्या भूमिका आहेत. शाहिद मोमीन यांचा सन्मान आणि सत्कार मी सन्माननीय गणेश गुळवी साहेबांनाच विनंती करणार आहे कारण आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत गणेश गुळवी साहेब. त्यानंतर मित्रांनो शकील कुट्टी
तिसऱ्या पंचांची मदत फारच कमी घेत आहेत जेव्हा ही सुविधा उपलब्ध असते. अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. अक्षय पाटील यांना विनंती करणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आमच्या महेंद्र पाटील यांच्या परिवाराचे सदस्य आहेत. अक्षय आणि साई स्पोर्टचे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर गोरखनाथ पाटील मॅन फ्रॉम सुरई. मित्रांनो उत्कृष्ट क्रिकेटर पण आज मात्र उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी पार पाडलेली आहे. मॅन फ्रॉम सुरई त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जाईल. अक्षय पाटील आपण करायचं आहे आपल्या शुभ हस्ते. गोरखनाथ पाटील अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी केलेली आहे आणि पंचांची भूमिका मित्रांनो नेहमीच महत्वाची ठरत असते. त्यानंतर आमचे 5वे जे पंच असणार आहेत मित्रांनो आज सिटी क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट, 40+ क्रिकेट, अंडर 19 क्रिकेट मध्ये सुद्धा ज्यांनी धमाल मचावलेली आहे ते आमचे भाऊ पाटील. जोरदार टाळ्या. मॅन फ्रॉम खारबाव भाऊ पाटील. जितेंद्र मडवी आपण आपल्या शुभ हस्ते यांचं सन्मान आणि सत्कार करायचा आहे. भाऊ पाटील पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट भूमिका ज्यांनी पार पाडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो स्वागत आणि सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. मित्रांनो मी तर म्हणेन की कुठलाही मेगा इव्हेंट ज्यांच्या पूर्णत्वाशिवाय पूर्ण होणारच नाही त्यांच्या समालोचनाशिवाय असे आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकजी भावे यांचं स्वागत आणि सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती मी सन्माननीय गणेशजी घोळी साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. मित्रांनो ज्यांच्याशिवाय कुठलाही मेगा इव्हेंट मग सिटी क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो पूर्णत्वाला जाऊ शकणार नाहीये आणि नेहमीच अतिशय शब्द कानावर पडतात. आसमानी टोला फर्मली डिवान. नक्कीच मित्रांनो जोरदार टाळ्याने आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करूया. त्यानंतर स्वागत आणि सन्मान केले जाणार आहे ते म्हणजे सुभाष धुमाळ. मित्रांनो ज्यांना आम्ही कॉम्प्युटर क्रिकेटचं कॉम्प्युटर संबोधतोय आणि जेव्हा ते समालोचक कक्षामध्ये असतात तेव्हा धमाल असते. आणि जनार्दनजी वतारे यांना विनंती करणार आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. जेव्हा सुभाष धुमाळ समालोचक कक्षामध्ये असतात तेव्हा हो येतो उडाया. त्यानंतर सुनील पवार यांचा सन्मान सत्कार केला जाणार आहे. मित्रांनो सुरुवातीला यवतमाळचा बुलंद आवाज होता, आज मात्र एक पॉवरफुल कॉमेंटेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. नक्की रांजली ठाकूरपाड्याचा आवाज आहे. जनार्दनजी वतारे आपण आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. दोस्तों आइए, आपको तो पता है भाऊ पाटिल खरबाव से ताल्लुक रखते हैं, उन्होंने नाम कमाया. अब आपको पता है कि नाना पाटेकर की डिलीवरी, दिलीप कुमार की अदाकारी, एंग्री एंगमैन, अमिताभ बच्चन का रोल और गौली सर की कमेंट्री, इसका कोई जवाब नहीं. अगर हैदराबाद में 4 मीनार है तो हमारे पास मराठी का मीनार है. डॉक्टर मोरेश्वर गौली की आइए हम सत्कार सम्मान और स्वागत करें. द मैन क्रिएट द हिस्ट्री इन मराठी कमेंट्री.
क्योंकि मराठी कमेंट्री जो है वो बहुत मुश्किल है। और सम्माननीय गणेश गुलवी जी इस स्पर्धा के आधार स्तंभ के हाथों से उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं। कीप इट अप। इस खारबाव, पायगांव और इस इलाके के नाम को पूरी दुनिया में पहुंचाने वाले कमेंटेटर द वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर का इस वक्त सत्कार, सम्मान, स्वागत होता हुआ। वेल डन, जिन्होंने अपने आवाज से इस कप को ऊंचाइयों पे ले जाया। आइए अब मैं उस कमेंटेटर और सूत्र संचालक को आवाज देने जा रहा हूं जिसने खारबाव की साइंस स्पोर्ट हो, ग्रामीण की टीमें हो, खारबाव के क्रिकेटर्स हो, उन्होंने काफी ऊंचा नाम किया है। भाऊ पाटिल ने काफी ऊंचा नाम किया है, महेंद्र पाटिल ने ऊंचा नाम किया है, और भी बहुत पर्सनालिटी है, लेकिन कमेंट्री की दुनिया और सूत्र संचालक में ऊंचा नाम किया है मेरे साथी कमेंटेटर भरत वतारी सर। आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ महेंद्रजी पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते भरत वतारी यांनी अतिशय उत्कृष्ट समालोचन आणि सूत्रसंचालन केलेलं आहे, त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो खारबावचे दुसरे एक समालोचक, आमच्या समालोचक परिवाराचे सदस्य अतिशय उत्कृष्ट समालोचन करतायत उपेशजी चौधरी, यांचाही आपण सत्कार आणि सन्मान करायचा आहे। तर मिलन चौधरी आणि मिलन मुकादम यांना विनंती करणार आहे की आपण मिलन चौधरी त्याचबरोबर निलेश विश्वकर्मा या दोघांचा सन्मान आणि सत्कार करायचा एक अपार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी। मिलन मुकादम आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार केला। दोघांनी पुढे यायचं आहे, यस दोघांनी पुढे यायचं आहे। मित्रांनो यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होईल, पण तत्पूर्वी मी या ठिकाणी आमचे जे मान्यवर आहेत पारितोषिक चुकून कोणाचाही स्वागत, सन्मान आणि सत्कार जर राहिला असेल तर मी या स्पर्धेचे आमचे दोन्ही आधारस्तंभ महेंद्रजी पाटील सन्माननीय गणेशजी गुळवी साहेबांकडून दिलगिरी व्यक्त करतोय। आणि यानंतर आत्ताच यांचं स्पर्धेच्या पूर्वीच आगमन झालं होतं इथाडचे नवनिर्वाचित सरपंच
मी स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ गणेशजी गुळवी साहेब यांना विनंती करणार आहे की या स्पर्धेविषयीचं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे, कारण हे आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. आणि मित्रांनो, त्यांचे स्वर्गीय पिताश्री स्वर्गीय आत्माराम गुळवी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होती आणि स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ होते सन्माननीय गणेशजी गुळवी साहेब. स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2020 इथे विजय झालेला संघ धनेश 11 यांचे अभिनंदन. तसेच रनरअप राहिलेला मराठा पंजाब संघाचे कौतुक. साई स्पोर्ट्स खारबाव तसेच महेंद्र पाटील फॅन क्लबने एक उत्कृष्ट नियोजन आणि नियोजनबद्ध असं एक मालिका इथे पूर्णत्वास नेली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि त्यांच्या फॅन क्लबला तसेच त्यांच्या मित्रमंडळींना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद गणेशजी गुळवी साहेब. फक्त एक त्या ठिकाणी दोघांचा सन्मान सत्कार राहून गेलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आमचे डीजे मॅन ज्याने आम्हाला अतिशय सुंदर माईक सिस्टीम उपलब्ध करून दिली होती, त्याचबरोबर ठेवणीतल्या धून चौकार लागल्यानंतर षटकार लागल्यानंतर फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. तर त्यांचं डीजे मॅन यांचा सन्मान सत्कार केला जाईल. अक्षय आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. डीजे राम आणि चेतन मंडप डेकोरेटर्स कारिवली यांचा सन्मान सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर टेलिकास्टचा राजा प्रिन्स मूवीज. मी नेहमीच आम्ही सांगितलं होतं की क्लीन अँड नीट टेलिकास्टचा राजा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांची चर्चा आहे प्रिन्स मूवीज रवी गुळवी प्रथमेश पडला आणि नक्कीच आता जे आगमन झालेलं आहे सन्मान्य गंगारामजी गुळवी आमचे रवी गुळवी यांचे पिताश्री आहेत. तर प्रिन्स मूवीजचा आपण या ठिकाणी सन्मान सत्कार करूया. प्रिन्स मूवीज गंगारामजी गुळवी साहेब आपण यायचं आहे. आपलं या ठिकाणी सन्मान सत्कार केला जाणार आहे, कारण क्लीन अँड नीट टेलिकास्ट आणि टेलिकास्टचा राजा म्हणून ज्याला संबोधलं जात आहे. त्यानंतर मित्रांनो, खारबावचे बाहुबली क्रिकेटर, एक लढवय्या क्रिकेटर म्हणून ख्याती आहे, स्पोर्ट्समनशिपने खेळणारा खेळाडू आहे मोनिश तरे. साई स्पोर्ट खारबाव संघाचा मोनिश तरे यांचाही स्वागताने सन्मान करायचा आहे. अक्षय पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. त्यांची स्पर्धा सुद्धा आपण पाहणार आहोत. 26 जानेवारीपासून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे याच मैदानावर आणि ती स्पर्धा सुद्धा असणार आहे. विशेष म्हणजे स्वर्गीय आत्माराम गुळवी स्मृती चषक. गणेशजी गुळवी या ठिकाणी आहेत. ती स्पर्धा सुद्धा स्वर्गीय आत्माराम गुळवी चषकाची असणार आहे. मोनिश तरे आणि त्यांची संपूर्ण कंपनी यांच्या वतीने स्पर्धा असेल. अजूनही चुकून कोणाचा जर स्वागत सन्मान सत्कार राहिला असेल तर पुन्हा एकदा मी आमच्या या स्पर्धेचे दोन्ही आधारस्तंभ महेंद्रजी पाटील तसे गणेशजी गुळवी साहेब यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि महत्त्वाचा कार्यक्रम प्राइज डिस्ट्रीब्युशन पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. पहिलं पारितोषिक दिलं जाणार आहे ते म्हणजे अंतिम सामना जो झाला होता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर आणि नक्कीच ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भावेश पवार इज द मॅन ऑफ द मॅच. ज्याने उत्कृष्ट सुरुवातीला फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.
मी सन्माननीय गणेशजी गुरुजी साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी प्रदीपजी पाटील यांनी स्पॉन्सर केली ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे भावेश पवार. त्यानंतर विराजजी चोरगे आमचे दयानंदजी चोरगे यांचे सुपुत्र उद्योगपती विराजजी चोरगे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते केक आपण परेश पाटील यांनी जो आम्हाला दिलेला आहे स्पॉन्सर केलेला आहे तो भावेश पवार प्रदान करायचा आहे. तसेच जितूजी मानेकर ग्रामपंचायत सदस्य आहेत ते बालाजी संघाचे कोच आहेत. त्यांच्याशी म्हात्रे ब्रदर्स यांनी स्पॉन्सर केलेला हा टी शर्ट पाहू शकता म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स. त्यानंतर आमचे नवनिर्वाचित सरपंच इताळीचे जगनशेठ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते थम्सअप थांबा आहे. आपण गरम झाला असेल भावेश पवार आपण हे घेऊन लगेच थंड व्हायचं आहे पुढच्या स्पर्धेसाठी. गिफ्ट वॅपर सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा गटनेते संजयभाई म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे. भावेश 1 मिनिट थांबायचे आहे फक्त. भावेश मित्रांनो माझ्यासोबत टेनिस विश्वातील महान खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू आहे टॉप 10 जे क्रिकेटर आहे टेनिस विश्वामध्ये त्यामध्ये नक्कीच अग्रक्रमांक नंबर लागतोय. भावेश अत्यंत चांगली सातत्य बघायला मिळते धनेश्वरी संघाचं. परंतु तो अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पटकावणं म्हणजे एक फार मोठी गोष्ट आहे आणि सिंहाचा वाटा जेव्हा विजयासाठी चॅम्पियन होण्यासाठी उचलला जातोय नक्कीच एक आनंदाचा क्षण असेल. काय वाटतंय? पहिले तर सांगू शकतो का माझी बॅटिंग नाही होत आहे आणि माझ्या टीमवाले बोलतात का तुझी बॅटिंग नाही होत आहे तू करू शकतो. मी टीमवाल्यांनी मला चान्स दिले आणि मी करून दाखवलं ते फायनलमध्ये. भावेश एक प्रश्न आहे की क्रिकेट जे दर्शक आहेत प्रेक्षक खेळाडू सुद्धा आहेत यांना एक खेळाडूसाठी काय संदेश देऊ इच्छित? आणि यंग पोरांना एकच संदेश देऊ शकतो का चांगला खेळा. यंग पोरांच्याकडे खूप टॅलेंट आहे आता आणि टॅलेंट असलं तर कुठे पण जाऊ शकतो वरच्या लेवलला पण खेळू शकतो. मित्रांनो हा होता भावेश पवार ज्यांनी आपल्या संघाला चॅम्पियन बनवलं आणि चॅम्पियन बनवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. सो वेलपेड भावेश आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. भावेश आपण कॅप आपला प्रदान करणार आहेत. आमच्या रत्नाताई दामडे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपणास कॅप आपल्याला सर हा किताब मिळालेलाच आहे नो डाऊट. त्यानंतर मित्रांनो पारितोषिक दिलं जाणार आहे ते म्हणजे बेस्ट बॅट्समन स्वर्गीय मनुबाई परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ सिद्धार्थ उल्हास पाटील जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांनी स्पॉन्सर केलेलं जे आकर्षक ट्रॉफी असणार आहे बेस्ट बॅट्समन. खरं तर आम्ही तिघांचा विचार केला होता तर नामांकन तिघांचं होतं. पहिलं म्हणजे जयेश पाटील त्यानंतर प्रणय पाटील त्यानंतर दीपू माळी. पण ते एकंदरीत आम्ही विचार केला यामध्ये सरस कामगिरी ठरलेली आहे ती वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील साई स्पोर्ट खारबाव. आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे विराजजी चोरगे साहेब यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे सिद्धार्थ उल्हास पाटील जे सिव्हिल इंजिनियर आहेत स्वर्गीय मनुबाई परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा आणि टी शर्ट पाटील यांनी आपण या विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करते. प्रणय त्रिशूलजी ठाकरे यांनी स्पॉन्सर केलेला हा टी शर्ट आहे. नंतर संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करणार आहे की आपण जे गिफ्ट हॅम्पर आकर्षक घड्याळ आहे पप्पा एंटरप्राइजेस यांनी स्पॉन्सर केलेलं ते आपण प्रदान करायचं आहे प्रणय यास. सो वेलपेड प्रणय आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर पारितोषिक दिलं ते बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज हे जे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे स्वर्गीय मनुबाई येनुबाई बाबू कारभारी यांच्या स्मरणार्थ जगदीशजी कारभारी यांनी. आणि हे पारितोषिक विजेता खेळाडूला दिलं जाणार आहे आणि खेळाडू आहे तिघांचं नामांकन होतं किरण पाटील त्यानंतर दर्शन पाटील त्यानंतर हेमंत आरड त्यानंतर साकिब खान. पण मात्र कामगिरी सरस ठरते ती योगेश भोईर फॅम मराठा पंजाब संघाचा कर्णधार साकिब खान. 9 फलंदाज बाद केले होते 29 धावा देऊन. बेस्ट बॉलर
त्यानंतर मिनारजी पाटील, मिनारजी पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभास्ते टी शर्ट प्रदान करायचा आहे. किशोर ठाकरे यांनी स्पॉन्सर केलेला हा टी शर्ट आहे, कलरफुल टी शर्ट. त्यानंतर नवीन बाबे यांनी आपण आपले शुभ असते जे गिफ्ट हॅम्पर आकर्षक घड्याळ आहे जे आम्हाला पप्या एंटरप्राइजेस यांनी स्पॉन्सर केलेलं आहे ते आपण प्रदान करायचं आहे. आता 3 नंबर 4 नंबर देतात. त्यानंतर तब्बल 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र चौथ्या क्रमांकावर सेमीफायनल सुद्धा चौथ्या क्रमांकावर जो संघ राहिला होता एक आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. ती आम्हाला स्पॉन्सर केलेले स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ निलेश परशुराम जोशी यांनी आणि हे पारितोषिक दिले जात आहे. युतिका स्पोर्ट्स संघ कर्णधारांनी यायचं आहे. निलेशजी जोशी, जगदीशजी पाटील आणि कांतीलालजी भगत तिन्ही मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपण जी कॅश प्राइस आहे त्याबरोबर एक आकर्षक ट्रॉफी, खरं तर निलेशजी जोशी यांनी स्पॉन्सर केलेली आहे ती ट्रॉफी आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. त्याचबरोबर रोख कॅश प्राइस जीत पाटील युतका संघाचे कर्णधार स्वीकारत आहेत. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय निलेशजी परशुराम जोशी यांनी स्पॉन्सर केलेले आणि पारितोषिक दिले जाते RD 4440 ओळी विनोद पाटील फॅम टीम या संघाला दिले जाते तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. हे पारितोषिक देण्याची विनंती करणार आहे सरवलीचे ग्रामपंचायत सदस्य जितूजी मानेलकर, त्याचबरोबर आमचे महात्मा जनता मुक्तीचे अध्यक्ष ओम मुकादम तसेच मिनारजी पाटील हे तिन्ही मान्यवरांना मी विनंती करते की आपण आपले शुभ असते तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे ते RD 4440 ओळी संघाला. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर मित्रांनो अंतिम सामना झाला, मात्र थोडासा एकतर्फा झाला. पण क्रिकेटमध्ये होत असतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळेला आपण संघर्ष बघायला मिळतो, कित्येक वेळेला एकतर्फा सामना बघायला मिळतो. अंतिम सामना एकतर्फा झाला आणि सरतेशेवटी मात्र धनेश इलेव्हन कुकसे संघाने बाजी मारली आणि दुसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं ते म्हणजे योगेश भोईर फॅम टीम मराठा पंजाब संघ कर्णधाराने यायचा आहे. ही जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय मारुती कचेर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रमोदजी म्हात्रे कालवार. आमचे संजयभाई म्हात्रे साहेब जे भिवंडी शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक गटनेते आहेत. तर आमचे जगनसेठ पाटील जे इताडीचे नवनिर्वाचित सर ते प्रमोदजी म्हात्रे, कारण आपणही स्पॉन्सर केले, आपण सुद्धा यायचंय. आमचे प्रमोद म्हात्रे यांनी ती स्पॉन्सर केलेली आहे. प्रमोदजी म्हात्रे आपणही, कारण आपणच स्पॉन्सर केलेली आहे. संजयभाई म्हात्रे, जगनसेठ पाटील त्याचबरोबर प्रमोदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दिले जाते. त्यानंतर मित्रांचं महत्वाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे ते म्हणजे अशा प्रकारचा खेळाडू प्रत्येकाला वाटायला असावा की आपल्या संघात हा खेळाडू असावा, कारण ज्याची कामगिरी उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये अग्रेसर ठरते, ए दर्जाचे असते. आणि ही पारितोषिक दिलं जाणार आहे ते स्वर्गीय मनोहर हेंदर चौधरी यांच्या स्मरणार्थ मोनित चौधरी यांनी जे स्पॉन्सर केलेलं आहे पारितोषिक उत्कृष्ट ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. आणि हे पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. चौसष्ट धावा आणि 2 विकेट. हवा थांबलेली आहे.
हवेचा अजिबात वेग नाही, मात्र पवन चाललेला आहे. पवन इज द मॅन ऑफ द सिरीज. पवन केने युतिका स्पोर्ट्स संघाचा पवन केने इज द मॅन ऑफ द सिरीज. मोनित चौधरी यांनी स्पॉन्सर केली ट्रॉफी. रत्नाताई तांबडे या ठाणे जिल्हा परिषद विद्यमान सदस्य यांना विनंती करणार आहे आपण मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफीज आपण प्रदान करायचे, आकर्षक ट्रॉफीज. त्याचबरोबर मारुती बाप्पा तसेच आमचे महेंद्रजी पाटील यांचे पिताश्री हबाप द्वारकानाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर आकर्षक घड्याळ जिथं आपण स्वीकारायचं आहे. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. आणि मित्रांनो आता मात्र वेळ आलेली आहे. ज्यांनी या स्पर्धेमध्ये सातत्य दाखवलेलं आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये आणि एक सांघिक कामगिरी ठरलेली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये उजवा ठरलेला संघ अर्थातच पांडुरंग धर्मा पाटील बॅम टीम. धनेश 11 कुकसे इज द चॅम्पियन. मी सन्माननीय गणेशजी गोळवे साहेब, विराजजी चोरगे, संजयभाई म्हात्रे, महेंद्रजी पाटील, निलेशजी जोशी, जगदीशजी पाटील तसेच जगनजी पाटील सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे. आमचे विनारजी पाटील आपण यायचं आहे, आपलाही हातभार लावायचा आहे. प्रमोदजी म्हात्रे आपणही पुढे यायचं आहे. ओम मुकादम आपणही यायचं आहे, कारण आपल्या सर्वांच्या चॅम्पियन मला वाटते 9 बोट दाखवली जातात. 9 आहेत. येस, प्रत्येक ठिकाणी 2 असायला पाहिजे. तुमचे 9 दिसतात म्हणजे 9वं चॅम्पियन पद आहे. येस येस. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर पपा एंटरप्राइजेस द्वारा. तर पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर मित्रांनो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपला असं मी या स्पर्धेचे आमचे दोन्ही आधारस्तंभ महेंद्रजी पाटील व आमचे सन्माननीय गणेशजी गुळवी यांच्या वतीने जाहीर करतोय. साई स्पोर्टची इच्छा आहे की जो ठाणे रायगड सामना होणार आहे तो ठाणे संघाने नक्की जिंकला पाहिजे. एकच वादा